मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. या चॅनलवरती आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि खूप जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी, तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. ओके, आज आपण या संपूर्ण सेशनमध्ये, संपूर्ण लाईव्ह मध्ये, व्हिडिओमध्ये हे शिकणार आहोत की आपण कशा प्रकारे MTF, ओके, MTF या फीचरचा वापर करून, MTF या कन्सेप्टचा वापर करून ट्रेडिंग करू शकतो, ते स्विंग ट्रेडिंग करू शकतो ते, आणि आपण एक आपली प्रॉफिटेबल सिस्टीम बनवू शकतो ते. ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय असे ट्रेडिंगची कोणती अशी स्ट्रॅटेजी देणार नाहीये किंवा ट्रेडिंगचे स्टॉक सांगणार नाही किंवा काही नाहीये. मी तुम्हाला एक सिस्टीम सांगणार आहे, जी सिस्टीम आपण तयार केलेली आहे प्रॉफिटेबल राहण्यासाठी, तेही MTF मध्ये सेफली. ओके, MTF मध्ये सेफली प्रॉफिटेबल राहण्यासाठी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये तुम्ही 100% कशाची ही गॅरंटी देऊ शकत नाही. सो सेफली मी म्हणतो याचा अर्थ असा नाही की 100% प्रॉफिट होणारच आहे. बट मी तुम्हाला ती सिस्टीम इथे एक्सप्लेन करतो. तुम्हाला जर पटली तर तुम्ही ती इम्प्लिमेंट करू शकता, अदरवाईज तुम्ही सोडून देऊ शकता. ही सिस्टीम मी स्वतः वापरतो आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, एकदम प्रॅक्टिकल नॉलेज. आणि सोबतच MTF बद्दल भरपूर व्हिडिओ देतात आपण आपल्या चॅनलवरती, यापुढे येणार आहे त्या कम्प्लीट सिस्टीमच्या रिलेटेडच. ओके, असं प्रॅक्टिकल गोष्ट आपण आता शिकून घ्यायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आपण सुरुवात करूया ती म्हणजे MTF चा फुल फॉर्म काय, MTF म्हणजे काय. किती लोकांना MTF म्हणजे काय हे माहिती असेल, मला कमेंटमध्ये सांगा. MTF चा फुल फॉर्म होतो मार्जिन ट्रेडिंग. ओके, MTF म्हणजे काय, मार्जिन ट्रेडिंग फंड किंवा मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. ओके, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजे काय, की तुम्हाला तुमचा ब्रोकर ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन देतो. ओके, तुम्हाला तुमचा ब्रोकर ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन देतो. हे मार्जिन तुम्हाला 4x म्हणजे 4 पट पर्यंत भेटू शकतो. ओके, 4 पट पर्यंत मार्जिन भेटतो. मार्जिन म्हणजे इन शॉर्ट काय, आपण असं समजूया की लोन देतो. ओके, आपण सोप्या भाषेमध्ये समजूया, लोन देतो. आणि या मार्जिन ट्रेडिंगचा तुम्हाला एक डेली इंटरेस्ट पे करावा लागतो. ओके, डेली इंटरेस्ट, मंथली EMI वगैरे काही नसतो. डेली इंटरेस्ट पे करावा लागतो जोपर्यंत तुम्ही ते मार्जिनचा यूज केला आहे तोपर्यंत. जेव्हा तुम्ही तुमचे स्टॉक्स एक्झिट कराल तेव्हा तुमचा इंटरेस्ट जो तो बंद होतो. आता तुम्हाला हे बघून ना थोडंसं असं वाटलं असेल की आपल्याला ब्रोकर पैसे देतोय पण आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट द्यायचा आहे. सो यामध्ये आपला फायदा काय आणि सिस्टीम काय आहे. सो ही सिस्टीम मध्ये मी तुम्हाला पुढच्या संपूर्ण सेशनमध्ये काही कॅल्क्युलेशन्स करून दाखवणार आहे. जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही पाहाल, शेवटपर्यंत हा व्हिडिओ अटेंड करता, तुम्हाला खूप जास्त नॉलेज भेटेल आणि तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता की मला मार्जिन ट्रेडिंग करायची आहे की नाही. ओके, मी तुम्हाला फक्त नॉलेज देण्याचं काम करतो. ओके, आता आपण ही मार्जिन ट्रेडिंग करणार आहोत किंवा आपण MTF करणार आहोत, ते म्हणजे एंजल वन या ब्रोकरवर. आता एंजल वन हा ब्रोकर का, सो इथे काही ऑफर्स आहेत MTF वाल्यांसाठीच, काही फीचर्स आहेत एक्स्ट्रा. आणि तुम्हाला MTF मध्ये याच्यामध्ये काय काय भेटेल तेही मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सर्व कॅल्क्युलेट करून दाखवतो. ठीक आहे, सो इथपर्यंत तुम्हाला MTF म्हणजे काय हे कळलं. MTF म्हणजे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. इथे तुम्हाला ब्रोकर तुम्हाला मार्जिन देतो. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील, समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील ट्रेडिंग करण्यासाठी, तर त्या 1,00,000चे 4x, 1,00,000चे 4x म्हणजे तुम्ही अजून 4,00,000चं सामान विकत घेऊ शकता. म्हणजे 1,00,000 तुमचे प्लस अजून 4,00,000चं सामान, म्हणजे टोटल 5,00,000चे स्टॉक्स तुम्ही विकत घेऊ शकता तुमच्याकडे असलेल्या 1,00,000ने. आणि मग उरलेला 4,00,000 जो तुम्हाला मार्जिन भेटलाय ब्रोकरकडनं, त्यावरती तुम्हाला इंटरेस्ट लागतो. ओके, एकदम सोप्या शब्दामध्ये आता मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या एंजलच्या अकाउंटवरती. बरं, हे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. MTF कसं ऍक्टिव्हेट करायचं, काय करायचं वगैरे वगैरे, स्ट्रॅटेजी ही तुम्हाला शिकवणार आहे. ओके, आधी मी स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकून घ्या, त्यानंतर आपण लास्टला कसं ऍक्टिव्हेट करायचं बघूया. इथे बघा, तुम्हाला MTF बद्दल एक थोडक्यात माहिती सांगतो 2 मिनिटांमध्ये. तुम्ही 4x टाइम्स पर्यंत तुम्हाला लिव्हरेज भेटतं. म्हणजे काय, की तुम्हाला आता ह्याच्यामध्ये, आता तुम्ही ट्रेड करा, म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंत ट्रेड करा आणि ओव्हरऑल तुम्हाला त्याच्यामध्ये 5,00,000 रुपयापर्यंत माल तुम्ही विकत घेऊ शकता, स्टॉक्स तुम्ही विकत घेऊ शकता. आणि उरलेलं जे 4,00,000 मार्जिन आहे त्यावरती इंटरेस्ट पे करत राहू शकता. किती इंटरेस्ट आहे, दिवसाचा 0.041%. हा तुमचा इंटरेस्ट जातो डेलीचा 0.041% एंजलकडून. क्लिअर आहे. त्यानंतर यामध्येही ऑफर आहे तुमच्यासाठी, तेही मी तुम्हाला सांगणार. तुम्ही अनलिमिटेड कितीही काळासाठी होल्डिंग करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं अकाउंट, आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या एंजल वनच्या अकाउंटची लिंक दिली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एंजल वन या अकाउंटची तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या अकाउंटवर, त्या लिंकने तुम्ही जर अकाउंट ओपन करताय, ठीक आहे, त्या लिंकने तुम्ही जर अकाउंट ओपन करताय आणि जर तुम्ही MTF ऍक्टिव्हेट करताय, MTF कसं ऍक्टिव्हेट करायचं मी शिकवणार, तर तुम्हाला ना 30 दिवसांसाठी 1,00,000 रुपयापर्यंतच्या मार्जिनवरती 0% इंटरेस्ट लागतो.
फक्त हे नवीन जे MTF लॉग इन करतात त्यांच्यासाठी ऑफर आहे. तुमचं अकाउंट नवीन हवं असं नाही, तुमचं अकाउंट जुनं जरी असेल आणि तुम्ही MTF आतापर्यंत कधीही वापरलेलं नसेल, तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला लागेल इंटरेस्ट. तर तुम्ही आतापर्यंत कधी MTF वापरलेलं नसेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं अकाउंट जर ओपन असेल तर 1 लाख रुपयांपर्यंतच्या मार्जिनवरती तुम्हाला इंटरेस्ट लागत नाही. शून्य इंटरेस्ट आहे 30 दिवसांसाठी. सो नवीन अकाउंटसाठी ही ऑफर आहे किंवा ज्यांनी ऍक्टिव्हेट नाही केले त्यांच्यासाठी ऑफर आहे, तुम्ही फायदा घ्या. बाकी आपल्याला नॉर्मली 0.041% चार्जेस लागतात. आता ह्या व्हिडिओचा उद्देश हा नाही की तुम्हाला ऑफर सांगणं, स्ट्रॅटेजी काय सांगणं हा याचा उद्देश आहे. क्लिअर आहे. सो आपण ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी जसं बोललो की तुम्हाला किती MTF भेटू शकतो, किती मार्जिन भेटू शकतो, तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे तुम्ही ते बघू शकता. तर फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा तुमच्याकडे इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे 10,000 रुपये. तुम्ही 4x लिव्हरेज प्रमाणे तुम्ही 40,000 रुपयाचं सामान विकत घेऊ शकता आणि एका शेअरची प्राइस आहे 1,000 रुपये. म्हणजे 1,000 रुपये असलेला शेअर तुमच्याकडे तर 10,000 रुपयाचं कॅपिटल असेल तर तुम्ही 1,000 रुपयाचा शेअर फक्त 10 क्वांटिटीज खरेदी करू शकता. पण तुम्ही जर MTF यूज केला तर तुम्हाला ह्याच्या 40 क्वांटिटीज खरेदी करता येतील. आणि जर ह्या शेअरने 10% रिटर्न दिले तुम्हाला, जर ह्या शेअरने तुम्हाला 10,000वरती 10% रिटर्न्स दिले तर याचा अर्थ तुमचे रिटर्न्स किती झाले? 1,000 रुपये. कारण की 10,000 रुपये तुमच्या कॅपिटल लावून तुम्हाला 10% रिटर्न भेटतं. सो रिटर्न्स म्हणजे झाले 1,000 रुपये. पण तुम्ही तेच MTF यूज करून 40,000चे शेअर घेतले असते तर हे 10% रिटर्न 4,000 झाले असते. ओके, 4,000 झाले असते. आणि समजा तुमचा होल्डिंग पिरियड असता 10 दिवसाचा, तर 10 दिवसामध्ये तुमचा इंटरेस्ट गेला असता 123 रुपये. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जास्त प्रॉफिटेबल असला असतात MTF मध्ये. ओके, नॉर्मली ट्रेड केला असता 10% प्रॉफिट होतं, MTF मध्ये तुम्हाला 38%चा प्रॉफिट झाला असता चार्जेस मायनस करून. सो हे काही एक्झाम्पल दिले, पण इथे खाली एक डिस्क्लेमर पण आहे. ते म्हणजे MTF तुमच्या निगेटिव्ह पण जाऊ शकतं. म्हणजे समजा जर हा स्टॉक 10% पडला, जर तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्ट केलेला स्टॉक 10% पडला तर तुम्हाला नॉर्मल ट्रेडिंगमध्ये 1,000 रुपयाचा लॉस होईल. पण तुम्ही जर MTF घेतलं असेल ना MTF, तर तुम्हाला 4,000चा लॉस होईल. कारण की तुमची ओव्हरऑल व्हॅल्यू येणार 40,000, 40,000वरती 10%. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या 10,000 मधनं 4,000 रुपयाचा लॉस होणार. बाकीचं तर ते मार्जिन आहे, ते तर ब्रोकर परत घेईल आणि तुमच्याकडून चार्जेस पण घेईल. सो ही MTF तुमच्या अशा प्रकारे अंगाशी पण येऊ शकतं जर ट्रेड लॉसमध्ये गेला तर. मग आता अशी काय सिस्टीम आहे की ज्याने आपण MTF मध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो? सो आपण MTF ने कोणत्याही स्टॉक्स मध्ये ट्रेड करणार नाही. सोप्या शब्दात आपण MTF मधून कोणत्याही स्टॉक्स मध्ये अजिबात ट्रेड करणार नाही. मग कशामध्ये आपण ट्रेड करणार तेही बघूया आपण. सो आपण इथे ना एक इंडेक्स मध्ये ट्रेड करणार आहोत आणि त्या इंडेक्सचीच ही स्ट्रॅटेजी आहे. ज्या इंडेक्स मध्ये मी सांगतो त्या इंडेक्स मध्येच ही वापरायची आहे. बाकी कुठेही वापरला तरी तुम्हाला नुकसान झालं तर ते मी तुम्हाला सजेस्ट करत नाहीये. ओके, सो आता मी तुम्हाला MTF ची एक स्ट्रॅटेजी देतोय. त्या स्ट्रॅटेजीसाठी मला जावं लागणार आहे आपल्या चार्टवरती निफ्टीच्या. ऑब्विसली निफ्टी चार्ट दाखवणं काही रूल्स नुसार इथे करेक्ट नाहीये, बट मी तुम्हाला 3 महिने आधीचा चार्ट इथे दाखवतोय, जे की मी दाखवू शकतो 3 महिने आधीचा डेटा चार्टवर. क्लिअर आहे. आता तुम्हाला एक मी तोपर्यंत एक सोपी जी मी प्रोसेस केली ती दाखवतो आणि जी मी स्वतः काय करणार आहे तेही दाखवतो. त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या व्हाईट स्क्रीनवरती. तोपर्यंत MTF म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं असेल तर नक्की सांगा. आणि सोबतच मी ह्या व्हिडिओच्या शेवटी एक टेलिग्राम चॅनलची लिंक सर्वांना देणार आहे नवीन, ज्यात मी माझे स्वतःचे MTF ट्रेड टाकणार आहे. सो शेवटपर्यंत मला अटेंड करायचं. तर फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की निफ्टीची करंट सिच्युएशन आहे. ओके, निफ्टीची जी करंट प्राइस आहे, टाईप करूया आपण. निफ्टीची करंट प्राइस आहे आपण असं समजूया 25,500. एक्झाम्पल हा 25,500. ठीक आहे. आणि हा आहे निफ्टीचा एक आपण म्हणूया की हाय. हा आहे निफ्टीचा हाय. आता आपल्याला माहिती 25,500 हाय नाहीये किंवा 25,500 आता निफ्टी आहे. ओके, ही आहे समजा करंट प्राइस. निफ्टीची आहे करंट प्राइस 25,500. सो आपली स्ट्रॅटेजी इतकी सिंपल आहे ना, की ज्या वेळेला फक्त निफ्टी, बाकी कोणताही इंडेक्स नाही, ज्या वेळेला फक्त निफ्टी त्याच्या करंट प्राइस पासून 1% पडेल, 1% पडेल इंडेक्स हा, तेव्हा तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. मग आता हे इन्व्हेस्ट किती करायचं हे तुमच्यावरती. समजा मी तुम्हाला सांगेन की समजा तुमच्याकडे कॅपिटल जर 1 लाख रुपये असेल ना, तर 1 लाख रुपयांपैकी तुम्ही साधारणतः एक त्याचे 15 पार्ट करा. ओके, 1 लाखाचे 15 भाग करा तुम्ही, 15 ते 20 भाग करा. आणि 1 लाखामधले समजा 1 लाखाचे 15 भाग केले तर ह्याच्यामध्ये किती मला येणार, साधारणतः एक 6 ते 7,000 रुपयाच्या आसपास अमाऊंट येणार. सो 1% निफ्टी पडली की मी माझ्याकडचे 6,000 रुपये इन्व्हेस्ट करणार निफ्टीमध्ये. पण 6,000 रुपये मी MTF ने इन्व्हेस्ट करणार. MTF ने म्हणजे काय? 6,000 रुपये इंटू 4x मार्जिन.
म्हणजे ओव्हरऑल माझे पैसे किती इन्व्हेस्ट झाले, 24,000 रुपये माझे इन्व्हेस्ट झाले. पण त्यातले माझ्या खिशातले गेलेले आहेत फक्त 6,000 आणि बाकीचे 18,000 जे आहेत ते आहे मला मिळालेलं मार्जिन. क्लिअर आहे? किंवा तुम्हाला इथे 5x मार्जिन सुद्धा भेटतं, हे पण लक्षात घ्या. सो मी 5x पकडतो इथे. ओके, 5x पकडतो. सो माझे किती इन्व्हेस्ट होणार या ठिकाणी, 30,000. ओके, 30,000. 30,000 रुपये माझे इन्व्हेस्ट झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी MTF यूज केलं म्हणून मला 30,000 रुपयाचं सामान भेटलं, निफ्टी बीज भेटले. जर मी नॉर्मल पैसे यूज केले असे मला 6,000 रुपयाचेच भेटले. सो आता काय होणार, उरलेला जो 24,000 इंटरेस्ट आहे ना, म्हणजे उरलेला जो 24,000 पैसे रुपये आहेत जे तुम्हाला ब्रोकरनी दिले, त्यावरती तुम्हाला डेलीचा 0.041% इंटरेस्ट लागणार. म्हणजे किती झाले, 0.041% डेलीचा इंटरेस्ट म्हणजे किती झाले, एक मिनिट कॅल्क्युलेटर आपण ओपन करूया. म्हणजे तुम्ही एक 6,000 रुपयांनी ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला एक अंदाज येईल. क्लिअर आहे? इथे आता मी माझा करतोय कॅल्क्युलेटर इथे ओपन, आणि कॅल्क्युलेटर ओपन केल्यानंतर आपण आता जाऊया कॅल्क्युलेटरवरती. 24,000चे 0.041% किती येतात. एक 9 रुपये 84 पैसे, म्हणजे मला दिवसाचा 9 रुपये 84 पैसे इतका इंटरेस्ट यामध्ये लागणार. समजते? म्हणजे मी जर 6,000 रुपये माझे लावतोय, तर 6,000 रुपये माझे लावल्यानंतर ऑब्विसली मला त्याच्यामध्ये 30,000 रुपयाचे स्टॉक्स घ्यायला भेटतात, 30,000 रुपयाचे निफ्टी बीज घ्यायला भेटतात. सो 30,000 रुपयाचे निफ्टी बीज जर मी घेतले तर माझे 6,000 आणि उरलेले 24,000 ब्रोकरच्या ह्यावरती मला दिवसाचा 9.8 रुपयाचा इंटरेस्ट पे करावा लागणार, जो माझ्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली जाणार. माझ्या अकाउंटमध्ये पैसे असणार तर ऑटोमॅटिकली जाणार. क्लिअर? तुम्हाला जे वाटतं ते फार मोठा चार्जेस आहे, तशातली गोष्ट नाहीये. ओके, 1% पडलं तुम्ही 6,000 रुपये इन्व्हेस्ट केला, परत 1% पडला, परत इन्व्हेस्ट करायचे 6,000, परत असं जेव्हापासून निफ्टी 1% पडत राहील. असं नाही की एकाच दिवशी पडली पाहिजे. मी तुम्हाला चार्टवर नेऊन दाखवतो. तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करत जायचे आणि जेव्हा निफ्टी रिव्हर्स होईल आणि ती प्रिव्हियस हाय पर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्ही सर्व प्रॉफिट बुक करायचं. सर्व प्रॉफिट प्रिव्हियस हाय पर्यंत पोहोचेल तर सर्व प्रॉफिट बुक करा. तुम्ही जिथून सुरुवात केली जिथपर्यंत पोहोचेल तर सर्व प्रॉफिट बुक करायचं. ओके, चार्टवरती जाऊन शिकूया. एवढं कोणाला समजलेलं असेल थेरॉटिकली मला सांगा, मी प्रॅक्टिकली काय केलंय तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. ओके, स्क्रीन सर्वांना विजिबल होत असेल, आय होप सो. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे मी जातो निफ्टीवरती. निफ्टीचे मी आलेलो आहे जवळपास 2022च्या चार्टवरती, कारण मला 3 महिन्याचा चार्ट वापरायला परमिशन आहे इथे युट्यूबवरती. सो आपण 3 वर्षाच्या आधीचा चार्ट वापरतो, 3 महिन्यापर्यंत. ठीक आहे, आता बघा. समजा आता तुम्ही कधीही सुरुवात करू शकता बरं MTF ला. तुम्हाला असं वाटतं तुम्ही इथून सुरुवात करू शकता, असाल तुम्ही इथून सुरुवात करू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बॅक टेस्टेड डेटाचा. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, करंटली मार्केट आहे बऱ्यापैकी खाली, म्हणजे साधारणतः 1,000 पॉईंट्स मार्केट खाली पडले. आजच्या दिवशी तुम्ही बघा साधारणतः ओव्हरऑल टॉप पासून 1,000 पॉईंट्स मार्केट खाली पडले. सो ही एक चांगली संधी असू शकते MTF सुरू करायला, कारण ऑलरेडी खाली आलंय मार्केट. अजूनही येऊ शकतं, पण ही एक चांगली संधी आहे. आपण टॉप वरती सुरू नाही करत आहोत. नक्कीच तुम्ही टॉपला बसून सुरू करू शकता, बट मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. आता इथे बघा, एक आपण एक्झाम्पल घेऊ की निफ्टी होती एक साधारणतः या ठिकाणी. निफ्टी होती या ठिकाणी, लाईन मारूया इथे. ओके, 18,879 ला होती. कधी होती ती, म्हणजे 30 नोव्हेंबरला. आता इथून आपण समजा MTF ची सुरुवात केली. आपला रूल काय, 1% जेव्हा पडणार, हे तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करा. ओके, 1% जेव्हा निफ्टी पडणार तेव्हा तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. किती? तुमच्याकडे जेवढा फंड आहे, तुमच्याकडे जेवढा फंड आहे त्याला तुम्ही 15 ने डिवाइड करा आणि इन्व्हेस्ट करा. ओके, मी असं समजतो की माझ्याकडे 15 लाख रुपयाचा फंड आहे. फॉर एक्झाम्पल, एक कॅल्क्युलेशनसाठी मी 15 ने डिवाइड केलं, मला 1 लाख रुपये आले. क्लिअर आहे? किंवा समजा आपण असं समजूया की 15 लाख नको, माझ्याकडे 1.5 लाख रुपयाचा फंड आहे. आपण एक सर्वांसाठी एक्झाम्पल घेऊया. माझ्याकडे 1.5 लाख रुपयाचा फंड आहे निफ्टीमध्ये ही स्ट्रॅटेजी करायला. ह्याला मी 15 ने डिवाइड करणार, याचं उत्तर येणार 10,000. सो ह्याचा अर्थ काय, प्रत्येक फॉल वरती मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट करत जाणार. याचा अर्थ जोपर्यंत निफ्टी 15% पडत नाही तोपर्यंत माझी सर्व इन्व्हेस्टमेंट होणार नाही. जोपर्यंत निफ्टी 15% पडणार तेव्हाच माझी सर्व इन्व्हेस्टमेंट होणार. सो ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, आपण नको ते रिस्क नाही घ्यायची. मी तुम्हाला असं नाही म्हटलं की याच पोझिशनला सगळं इन्व्हेस्ट करा, इथेच सगळं करा, इथेच सगळं करा, कारण मला मार्केटचा लो माहिती नाहीये. कोणालाही मार्केटचा लो माहिती नसतो. सो आपल्याकडची सर्व इन्व्हेस्टमेंट कधी मार्केटमध्ये टाकायची नाही. मी काय तुम्हाला म्हटलं, इथून तुम्ही जिथे मार्केटमध्ये तिथून 1% पडला की इन्व्हेस्ट करा. कसे इन्व्हेस्ट करणार, तुमच्यापैकी जी अमाऊंट आहे तिला 15 ने डिवाइड करून करा. समजा माझ्याकडे समजा 1.5 लाख आहेत. सो इथे मी काय करणार, इथे मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणार. सो आता या ठिकाणी मी एक काम करतो, या ठिकाणी मी एक 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो.
इथे एक लाईन मारतो मी आणि या लाईनला मी आता कलर करतो. आता करू ब्लॅक करावं लागेल मला. ओके, हा कलर करतो. ठीक आहे, हा कलर मी करतो. आणि आता इथे बघा, मी इन्व्हेस्टमेंट किती करणार इथे, माझ्याकडचे 10,000 रुपये. राईट, मी इथे लिहिणार आहे तुमच्यासाठी, कारण मला सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवायचं. माझ्याकडचे मी इथे 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आता माझ्याकडे 10,000, मी 5x मार्जिन घेणार. एंजलवरती मला 5x मार्जिन भेटतंय. सो ओव्हरऑल अमाऊंट किती झाली, इंटू 5x. एक मिनिट, काहीतरी वेगळंच ओपन झालं, एक मिनिट. हा, इंटू 5x. सो ओव्हरऑल किती झाली, 50,000. म्हणजे माझे ओव्हरऑल 50,000 रुपये इथे इन्व्हेस्ट झाले. माझे ओव्हरऑल 50,000 रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट झाले. इथे तुम्हाला दिसतंय या लेवलला इन्व्हेस्ट झाले. सो असं मी काय करणार, असं मी ना एव्हरी 1% फॉलवरती, आता समजा या लेवलपासून परत 1% कुठे पडला, या लेवलपासून परत 1% पडला, साधारणतः इथे इथे पडला. परत माझं सेम इथे मी परत एकदा 50,000 रुपये इन्व्हेस्ट करणार. म्हणजे 10,000 रुपये माझे इन्व्हेस्ट करणार, जे की ओव्हरऑल होणार 50,000. दोनदा झाले इन्व्हेस्ट. त्यानंतर थर्ड टाइम बघूया. ओके, या ठिकाणी परत माझे पैसे इन्व्हेस्ट होतात. म्हणजे मी काय करणार, जसं निफ्टी 1-1% पडतं तसं मी निफ्टी 20 मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला तर हा प्रश्न नाही पडला पाहिजे कुठे इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हालाही माहिती आहे निफ्टी 20 मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे आता सगळ्यांना माहिती आहे. निफ्टीचे ETF आहे, निफ्टी 20 त्यात करू शकता. मी तुम्हाला हे दाखवेन सुद्धा. क्लिअर आहे. आता बघा, आपल्याला इथपर्यंत काही माहिती नाही मार्केट कुठे जाईल काय जाईल. मी सिंपल काय करतोय, एव्हरी 1% फॉलला इन्व्हेस्टमेंट करतोय प्रिव्हियस लेवल पासून. आता ही प्रिव्हियस लेवल आहे, इथे मी इन्व्हेस्ट केलं. सो इथं मी परत खाली जाईन, 1% पडल्यानंतर त्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेन. सो असं मी एक काम करतो, असं त्या ठिकाणी तुम्हाला फटाफट ट्राय करून दाखवतो, काढून दाखवतो. ठीक आहे, आपण आता प्राइजेस लास्टला देऊ. ठीक आहे, इथे परत 1% इन्व्हेस्ट झाले. निफ्टी थोडीफार वर खाली होत गेली, बट मला काय बघायचंय, मला इथे कंटिन्यू जोपर्यंत पडते तोपर्यंत इन्व्हेस्ट करायचे माझ्या प्रिव्हियस लेवल पासून. ओके, इथे पण मी इन्व्हेस्ट करणार. इथे बघ, आता एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक, मी तुम्हाला वारंवार सांगतो, इन्व्हेस्टमेंट करायची प्रिव्हियस लेवल पासून. म्हणजे आता मार्केट इथपर्यंत पडलं, परत वर गेलं. सो परत वरच्या लेवल पासून 1%ला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. तुम्ही लास्ट इन्व्हेस्टमेंट कुठे केली, इथे ना. सो इथूनच खाली गेलं तरच इन्व्हेस्ट करा, अदरवाईज सोडून द्या, कारण तुमची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी झालेली आहे ना बऱ्यापैकी. ठीक आहे, आता इथपर्यंत आपली इन्व्हेस्टमेंट झाली, इथून परत पडायला लागलं. सो लेटेस्ट ट्रेंड पासून परत एकदा 1%, 1 पेक्षा जास्तच झाले, 1%. जेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त होणार आहे, तेवढे तुम्ही मार्केट जेव्हा रिव्हर्स होईल तेव्हा तुम्हाला रिटर्न्स जास्त भेटणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, आपण कोणत्याही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे की तो झिरो होईल. ही इन्व्हेस्टमेंट निफ्टीमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सर्व कॅल्क्युलेट करून दाखवणार इंटरेस्ट प्रत्येक लेवलचा, म्हणून मी तुमच्यासमोर व्हिडिओ एकदम मोठा घेऊन आलेला आहे. इथे परत 1%, कारण मला माझे शेवटपर्यंत 30 लोक अटेंड करणार जे खरंच इंटरेस्टेड आहे. आणि इथून परत 1%. ओके, आता इथे बघा, ह्या लास्ट लेवलला इन्व्हेस्ट केल्यानंतर परत तिथून मार्केट 1% पडलंय का, मला जरा बघू दे. येस, पडलंय. इथे बघा, एकदम शेवटची वीक भेटली मला. आता इथून मार्केट वर जायला सुरुवात झालं, पण लेटेस्ट पासून खाली 1% पडलंय का, कधीच नाही. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला दिसत असेल की बाबा एव्हरी टाइम मी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एव्हरी टाइम ह्या प्रत्येक लेवलवरती मी इथेही तुम्हाला एक काम करतो, फटाफट लेवलवरती लिहून घेतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, टोटल तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशा केल्या, की बाबा प्रिव्हियस हाय पासून मी इन्व्हेस्टमेंट करत गेलो आहे 1% फॉलला. आता प्रिव्हियस हाय पासून हा किती पडला खाली, ओव्हरऑल किती पडू शकतो आपल्या हातात, हा ओव्हरऑल पडला 10.80%, 10.8% खाली पडला. म्हणजे साधारणतः माझ्या इन्व्हेस्टमेंट झाल्या असणार 10 ते 11 वेळा. एक साधारणतः एक 11%च्या आसपास तो खाली पडला. सो साधारणतः 10 ते 11 वेळा माझी इन्व्हेस्टमेंट झाली असणार 10-10 हजार रुपयांची, कारण माझ्याकडे ओव्हरऑल कॅपिटल होतं 1.5 लाख. ओव्हरऑल कॅपिटल आपलं फार कमी वेळा संपतं, पण आपण त्याला अशाच प्रकारे पार्ट केले पाहिजेत. ठीक आहे, आता बघा ओव्हरऑल माझी इन्व्हेस्टमेंट किती झाले इथे, आपण कॅल्क्युलेट करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 वेळा इन्व्हेस्टमेंट झाली. मी तुम्हाला म्हटलं 10 ते 11 वेळा इन्व्हेस्टमेंट होणार. सो आपलं एक साधारणतः इथे 11 वेळा इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आता
11 वेळा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ओव्हरऑल तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 1,10,000. ओके, ओव्हरऑल तुमची इन्व्हेस्टमेंट झाली 1,10,000. पण तुम्हाला ह्यावरती 5 पट मार्जिन भेटलं. सो ओव्हरऑल तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 5 पट मार्जिन भेटून ओव्हरऑल तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 50,000 इंटू 11 केला किती झाली? 5.5 लाख. 50,000 इंटू 11 केला 5.5 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झाली. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या. 5.5 लाख, सॉरी 5.5 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झालेली आहे. आता ओव्हरऑल रिटर्न्स तुम्हाला किती पर्सेंटेज भेटला हे आपण कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, आपण रिटर्न्स कॅल्क्युलेट करणार आहोत 5.5 लाख रुपयांवरती. क्लिअर आहे? आता रिटर्न्स कसा कॅल्क्युलेट करायचा? इथे बघा, ऍव्हरेज तुम्हाला इथे दिसणार, तुम्ही कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते. ठीक आहे, ऍव्हरेज तुम्हाला या ठिकाणी दिसणार. ही जी तुम्हाला ज्या लाईनचा कलर दिसतोय ना, 18,700, 18,500, 18,300, 18,100, 18. सो ही तुम्हाला या ठिकाणी दिसणारी जी आहे ती ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट आहे. सो मी एक काम करतो, तुम्हाला काय करावं लागेल, हे जे नंबर्स आहेत, ओके, हे टाईप करून त्याला डिवाइड करावं लागेल 11ने. सो तुम्हाला तुमची ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू समजेल. सो ते मी ते तुमच्यासमोर करून घेतो. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कॅल्क्युलेशन खूप मोठे आहेत, पण तुम्हाला मला एक्झाम्पल सह प्रूफ करायचं. क्लिअर? इथे बघा, आता आपण काय करणार, जी ही लाईन आहे ना इथे मी मारलेली, त्याच्या बाजूला नंबर्स दिसते. सो त्या त्या रेंजला माझी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. सो इथे मला माझी ऍव्हरेज इन्व्हेस्टेड व्हॅल्यू काढायची आहे. हे मी इन्व्हेस्टमेंट करणार निफ्टी बेसमध्ये, पण आपण निफ्टीचे नंबर्स घेऊ, ते साधारणतः सेम असतात. सो माझा आयकॉन मी थोडासा छोटा करतो. इथे बघा, आता इथे आपण फटाफट टाईप करत जाऊया. 18,686 प्लस 18,504. आपण दुसऱ्या मेथडने पण हे काढू शकतो इझिली. म्हणजे मी फक्त स्केल जरी यूज केली असती तरी हे इझिली आलं असतं, मलाही माहिती आहे. पण मला तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवायचं, कारण ते सगळ्यांना समजेलच असं नाही. सो म्हणून मी स्केल इथे नाही यूज केली. मी रॅन्डमली इथे करतोय नंबर टाईप. त्यानंतर 17,921 ला इन्व्हेस्टमेंट झाली. त्यानंतर झाली 17,725 ला. ओके, त्यानंतर 17,548. नंतर 17,386. त्यानंतर झाली 17,200. त्यानंतर 17,028. त्यानंतर झाली 16,854. ओके, आणि ह्याला आपण डिवाइड करणार आहोत. 11 वेळा आपली इन्व्हेस्टमेंट झाली, बरोबर. 3 3 6 खालचे 5 11. सो ह्याला आपण डिवाइड करणार आहोत 11ने. सो ऍव्हरेज माझी इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आली 17,751. दिसते तुम्हाला 17,751. सो आता मी जातो परत चार्ट वरती आणि 17,751 घेतो. इथे बघा, जे इथे नंबर्स आहेत ना, तुम्हाला डाऊट आला असेल मी कसली बेरीज केली. सो हे जे नंबर्स आहेत इन्व्हेस्ट, त्याचीच मी इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. जे मला बाजूला दिसत होते, तुम्हाला कदाचित फक्त स्क्रीन दिसत असणार कॅल्क्युलेटरवर. ओके, आता त्या ठिकाणी तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला किती आलेलं? 17,751. सो 17,751 जे आहे तिकडे आता मला काय करायचं, तिकडे आता मला एक लाईन मारायची, जेणेकरून मला ऍव्हरेज समजेल. इथे बघा, आता या ठिकाणी मी जरी असं जरी काढलं असतं ना, तरी मला इथे व्हॅल्यू आलेली होती बघा, 17,751. क्लिअर आहे? म्हणजे मी फक्त एक मेजर केलं असेल, त्याचा मिडल जरी काढला असता, मेजर करून जरी मिडल काढला असता, तरी मला व्हॅल्यू येत होती. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं प्रॅक्टिकली. ठीक आहे, अदरवाईज काही लोकांना असं वाटेल की मला टूल माहिती नाही म्हणून मी दाखवलं. ओके, 17,751. 17,751 ला मी एक लाईन मारतो. 17,751. आणि इथे आपण ब्लॅक करूया आणि डार्क करू. ठीक आहे, ब्लॅक करून डार्क करूया. ओके, आता हा आहे माझा ऍव्हरेज. मी तुम्हाला काय म्हटलं की जिथपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे, म्हणजे ज्या हाय पासून तुम्ही कॅल्क्युलेट केलं 1% फॉल, ज्या हाय पासून तुम्ही 1% फॉल कॅल्क्युलेट केला, त्या हाय वरती मार्केट आलं की एक्झिट करा, प्रॉफिट बुक करा. प्रॉफिट बुक केलं की परत आपली स्ट्रॅटेजी आहेत, वरून खाली पडल्या 1% की एंट्री. ओके, मी हा तुम्हाला मेजर फॉल घेतला. 11% फॉल मार्केटमध्ये मेजरली येत नाही, तुम्हालाही माहिती आहे, निफ्टीमध्ये. सो मी हा मेजर फॉल घेतला की मेजर फॉल मध्ये तुमचं काय झालं असतं ते बघूया. पण इथे 17,751 पासून या ठिकाणपर्यंत जे आहे ते चेक करूया. रिटर्न्स, हे रिटर्न्स किती येतात साधारणतः, जर आपण हाय पकडलं तर 6.39%. आता 6.39% आपल्याला रिटर्न्स भेटले, बट लक्षात घ्या आपलं कॅपिटल झालेलं टोटल 5.5 लाख. ठीक आहे, 5.5 लाख कॅपिटल झालेलं, आणि ते आपले रिटर्न्स भेटले 6.39%.
₹35,000 तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट झालं, तर तुम्ही टोटल MTF यूज केला असता. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, ₹35,000 तुम्हाला प्रॉफिट झालाय, बट तुमचे स्वतःचे पैसे यूज झालेले आहेत फक्त 1,10,000. ₹1,10,000 तुमचे यूज झालेले आहेत. म्हणजे तुम्ही किती पर्सेंटेज रिटर्न्स काढला निफ्टीमध्ये? 32%. तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करून 32%चा रिटर्न जो आहे, एक ग्रॉस रिटर्न तुम्ही काढला. नेट रिटर्न अजून काढता. नेट कधी येणार? चार्जेस मायनस केल्यावर. ओके, ग्रॉस रिटर्न काढले 32%. ठीक आहे. आता आपण हे पण बघूया की बाबा ह्याला कालावधी किती लागला. हे मी एक तुमच्यासाठी मेजर फॉल घेतलेला. हा फॉल कंटिन्युअसली येत नाही, हा फॉल सतत येत नाही. मेजर फॉल तुमच्याकडे घेतलेला होता मी. इथे बघा, तुम्ही जर बघाल साधारणतः ह्या दिवशी आपण इन्व्हेस्ट केलं इथे. ह्या दिवसापासून ते हा दिवस ते प्रॉफिट आपलं इथे बुक झालं. सो हे दिवस किती आहेत तुम्हाला दिसतात, जिथपासून आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि इथे प्रॉफिट बुक केलं. सो ओव्हरऑल हे दिवस आहेत 198 दिवस. 198 दिवस म्हणजे साधारणतः तुम्ही म्हणू शकता 6.5 महिने. 6.5 महिन्यांमध्ये तुम्ही ही गोष्ट केलेली आहे आणि तुम्हाला यावरती प्रॉफिट झाला. आता मी तुम्हाला चार्जेस कॅल्क्युलेट करून दाखवतो. तत्पूर्वी मला हे सांगा, तुम्हाला हे समजलेलं आहे का? इथपर्यंत तुम्हाला हे समजलेलं आहे का? त्यानंतर मी तुम्हाला हेही सांगतो की चार्जेस किती लागले असते ते पण परत एकदा मोठ्या कॅल्क्युलेशन आहे, बट मला तुम्हाला सिस्टीम शिकवायची तर हे करावं लागेल. ओके, इथे बघा आपल्या ओव्हरऑल रिटर्न्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत 31.95%. एक साधारणतः ₹35,000 रिटर्न्स आलेले होते. ठीक आहे, ₹35,000 हा नंबर लक्षात ठेवा. ₹35,000 रिटर्न्स आपल्याला आलेले होते 198 दिवसांमध्ये. क्लिअर आहे? आता मी एक काम करतो, मी तुम्हाला ह्याचं मार्जिन किती लागणार होतं तेही कॅल्क्युलेट करतो. मला माहिती आहे हे खूप मोठी गोष्ट होईल, बट कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, आता इथे बघा. हे जे नको ते पहिलं मी इथे उडवतो. ओके, ठीक आहे, जे नको आहे ते मला मी उडवतो. आता मला मार्जिन कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑब्व्हियसली दिवस इथे लागतील, दिवस इथे मोजावे लागतील. सो मी काय करणार, मी या ठिकाणी इथे घेणार, ह्या दिवशी मी पहिली इन्व्हेस्टमेंट केली. सो ह्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मला मार्जिन कॅल्क्युलेट करावं लागेल. या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मार्जिन कॅल्क्युलेट करावं लागेल, किती लागणार ते. सो हे किती दिवस झाले? 198 दिवस. पहिल्या इन्व्हेस्टमेंट पासून 198 दिवस झाले, बट पहिल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये माझं मार्जिन किती यूज झालेलं? माझे 10,000 आणि त्यावरती ₹40,000 ओव्हरऑल मार्जिन म्हणजे 50,000. सो मला ₹40,000 मला इथे ₹40,000 198 दिवसाचा इंटरेस्ट द्यावा लागला असता. कळलं? म्हणजे इथे 40,000 ब्रोकरचे वापरून मी 198 दिवस थांबलो. खूप थांबलो मी. सो इंटरेस्ट मला द्यावा लागला. सो आपण कॅल्क्युलेट करूया कॅल्क्युलेटरवरती जाऊन की ₹40,000 ब्रोकरचा इंटरेस्ट पहिल्या दिवसाचा किती बनला असता? 0.041%. हा दिवसाचा इंटरेस्ट बनला असता मला. आणि त्यानंतर जे आहे, एक मिनिट परत एकदा कॅल्क्युलेट करूया. आणि त्यानंतर 198 दिवस, ₹3,247 मला इंटरेस्ट लागला असता पहिल्या इन्व्हेस्टमेंटवरती. ओके, पहिल्या ₹40,000 इन्व्हेस्टमेंट. सो 3,247 मी तिथे लिहितो, म्हणजे मला परत एकदा कॅल्क्युलेट करायला अजून इझी जाईल. ठीक आहे, ही लाईन डिलीट करूया. ₹3,247. ओके, त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्व्हेस्टमेंट झाली आपली या दिवशी, या दिवसापासून ते साधारणतः इथपर्यंत 194 दिवस. सो सेकंड 40,000वरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार 194 दिवस. ओके, 194 दिवस. आता 16.4 आपल्याला दिवसाचा इंटरेस्ट आलाय. सो फक्त त्यालाच मल्टिप्लाय करूया. ओके, 16.4 इंटू 194, 16.4 इंटू 194 दिवस, 3,181. ओके, सो सेकंड इन्स्टॉलमेंट वरती लागलं 3,181. मी तुम्हाला पर इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून दाखवतोय. ओके, आपण एवढी मेहनत करतोय, ऍटलीस्ट या व्हिडिओला एक लाईक तरी नक्की करा. ओके, मला हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवण्याची खरं काय गरज नव्हती. मी तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजी सांगितली असती, बट मी तुम्हाला एक वर्स्ट केस सिनेरिओची इंटरेस्ट सांगतो. वर्स्ट म्हणजे एकदम वर्स्ट नाही म्हणू शकत कोविड इतका, पण मी तुम्हाला एक कॅल्क्युलेट करून दाखवतोय इंडिव्हिज्युअल. सो ऍटलीस्ट या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेवढी पण लोक बघत आहेत त्यांनी. तुम्हाला समजलं कसं कॅल्क्युलेशन करायचं. सो मी बाकीचे कॅल्क्युलेशन फटाफट करून घेतो, अदरवाईज तुम्ही इथे बोर व्हाल. आणि मी इथे नोट डाऊन करतो आणि त्यानंतर जो आहे तो मी व्हिडिओला आपण या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्टली पुढे घेऊन जाईल. ओके, डायरेक्ट तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
ओके, सो आता इथे मी सर्व कॅल्क्युलेशन आहे ते करून घेतलेले आहेत. सो या ठिकाणी काय सिच्युएशन झालेली होती परत एकदा तुम्हाला सांगतो, की लाईक मार्केट एक 11% पडलेलं होतं आणि 200 दिवस म्हणजे 6.5 महिने मार्केट त्या ठिकाणी रिकवर नव्हतं झालेलं होतं 11% नुसार. सो आपण एव्हरी 1% फॉल वरती जी आहे ती इन्व्हेस्टमेंट केलेली होती एमटीएफच्या अनुसार. क्लिअर आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, साधारणतः आपण असं कॅल्क्युलेशन करतो की निफ्टी एव्हरेजली वर्षाला 12%चे रिटर्न्स देते. आपण जे म्युच्युअल फंडला जे कॅल्क्युलेट करतो एक 12 ते 14%चे रिटर्न्स निफ्टी दर वर्षाला देते. बट इथे गोष्ट आहे फक्त 6 महिन्याची. सो 6 महिन्याच्या काळामध्ये काय झालंय, सो टोटल हे जे चार्जेस आहेत, हे चार्जेस तुम्हाला लागले आहेत एमटीएफचे 24,059 रुपये. आता हे कधीचे, जेव्हा मी तुम्हाला 1,00,000 रुपये टॅक्स आपले चार्ज फ्री पकडत नाहीये 30 दिवसासाठी तेव्हाचे. मी पहिल्या दिवसापासून पकडलेले आहेत ते चार्जेस. सो 24,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला चार्जेस लागलेले आहेत आणि तुम्हाला प्रॉफिट इथे झालेला होता 35,145 रुपये. ठीक आहे, 35,145 रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला झालेला होता. सो आपण जर कॅल्क्युलेट केलं, सो 35,145 मायनस 24,059, सो आपण नेटमध्ये सुद्धा, आपण ग्रॉसमध्ये तर प्रॉफिटेबल आहोतच, पण आपण नेटमध्ये सुद्धा 11,000 रुपयांच्या प्रॉफिटमध्ये आहोत. साधारणतः आपलं मार्जिन यूज झालेलं होतं 1,10,000 रुपये. सो 1,10,000 रुपये ते 11,000 रुपये म्हणजे साधारणतः 10%चे रिटर्न्स तुम्ही एमटीएफ मधनं 6 मंथ मध्ये काढलेले आहेत, तेही एकदम सेफली ट्रेड करून. ओके, एकदम सेफली ट्रेड करून, तेही अशा सिच्युएशन मध्ये जिथे मार्केट कंटिन्युअसली खाली पडत होतं 11%. आता या सिच्युएशन नंतर तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन समजलेलं असेल, मी तुम्हाला फार डीप मध्ये सांगितलेलं होतं. हे सर्व मी डिलीट करतो आणि नॉर्मल चार्ट वरती या. इथे बघा, तुम्ही म्हणाल की इथून मार्केटमध्ये वरती जायला सुरुवात झाली. तुम्ही जर ह्या रॅलीमध्ये थांबला असाल ऑब्व्हियसली ब्रेकआउट नंतर, तर अजून चांगले प्रॉफिट झाले असते. बट मी आपल्या रूल्स नुसार तुम्हाला सांगतो. सो मी तुम्हाला हे नाही सांगितलं की इथे तुम्ही प्रॉफिट झाला असता वगैरे. ठीक आहे, तुम्ही इथे एक्झिट झाला असता. आता समजा आता तुम्ही परत कधी एमटीएफ केली असती, तर तुम्ही परत एमटीएफ केलं असं साधारणतः इथून 1% फॉल झाल्यावर, जिथून पण 1% फॉल येईल तेव्हा करायचं. इथे बघा, इथून 1% फॉल झाला, तुमची इन्व्हेस्टमेंट करायची. परत त्या लेवलवर 1% फॉल झाला, तुम्ही तुमची सेकंड इन्स्टॉलमेंट करायची. परत 1% फॉल झाला, परत थर्ड इन्स्टॉलमेंट. ही फक्त निफ्टीमध्ये, अजून कोणत्याही ईटीएफ मध्ये नाही. तिथून 1% फॉल झालाच नाहीये. सो तुमच्या इथे 3च इन्व्हेस्टमेंट होणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुमच्या झालं 3च इन्व्हेस्टमेंट आणि हे टार्गेट तुम्हाला किती दिवसात आलंय? पहिल्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट पासून, पहिली तुमची इन्व्हेस्टमेंट झाली इथे. सो इथपासून हे तुमचं टार्गेट किती दिवसात आलंय? 48 दिवसात. सो 48 दिवसात तुम्हाला आल्यानंतर तुमचा जो प्रॉफिट आहे तो खूप मोठा झालेला असेल इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. म्हणजे तिकडे तुम्ही 6 महिन्यामध्ये 10% पर्सेंटेज काढलं, इथे तुम्ही कदाचित 3 महिन्यामध्ये 10-15% पर्सेंटेज रिटर्न जे आहेत ते काढू शकता. क्लिअर आहे? जेव्हा मार्केट डाऊन जातं तुमचे ऑब्व्हियसली पर्सेंटेज कमी होणार, कारण की तुम्हाला एमटीएफचे चार्जेस लागत आहेत. पण मार्केट कंटिन्युअस प्रत्येक वेळेला कसं 10-11% डाऊन जात नाही, तुम्हालाही माहिती आहे. इथे बघा, इथे तुम्हाला कंटिन्युअसली चांगले प्रॉफिट्स होऊ शकतात. प्रत्येक फॉलवरती तुम्हाला फक्त काय 1% इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करत जायचं आहे. ठीक आहे, करंटली सुद्धा मार्केट जे ते अशा प्रकारे तुम्हाला खाली येताना दिसत आहे, ज्याचा तुम्ही एमटीएफ मध्ये फायदा घेऊ शकता. सो ही एक स्ट्रॅटेजी, ही एक स्ट्रॅटेजी आहे एमटीएफची, जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अजून एक गोष्ट, एमटीएफ कसं ऍक्टिव्हेट करायचं, काय करायचं हेही सांगतो. इथे तुमचं या लेवल पासून मार्केट पडलेलं आहे साधारणतः 1% पडला, इथे तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. सेकंड टीथ पासून परत 1% पडला, इथे तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. इथे तुमच्या 2 इन्व्हेस्टमेंट झाल्या, तिसरी झाली का ती पण बघूया. नाही झाली. ठीक आहे, 2 इन्व्हेस्टमेंट झाल्या या दिवसापासून. सेम टार्गेट कधी आलं परत? सेम टार्गेट कधी आलं परत? 7 दिवसात. 7 दिवसात तुमचा प्रॉफिट बुक झाला असता. ओके, सो अशा प्रकारे प्रत्येक वेळेला तुम्हाला 6 महिने, 2 महिने, 3 महिने लागत नाहीत. मार्केट जो 1% पडतं इन्व्हेस्टमेंट करा, परत त्या लेवलला आलं. स्वतः आपण या ठिकाणी जाऊया एंजल वरती आणि काय काय स्टेप्स वगैरे तुम्हाला करावं लागतं ते बघून घेऊ. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला ना मी इथे माझं एंजलचं अकाउंट लॉग इन केलेलं, तुम्हाला इथे माझं एमटीएफ डॅशबोर्ड दिसत असेल. क्लिअर आहे? एमटीएफ डॅशबोर्ड दिसत असेल. एमटीएफ डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला काय दिसतंय की आजच्या दिवशी जे आहेत मी निफ्टी 20 मध्ये इथे एमटीएफ पोझिशन घेतलेलं आहे. मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी आज शिकवली ती फक्त आणि फक्त निफ्टीवरती, निफ्टी 20 वरती करायची असते तुम्हाला, बाकी कुठेही करायची नाही. सो इथे बघा, आजच्या दिवशी मी किती क्वांटिटीज घेतल्या, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आता एव्हरी 1% फॉल वरती जी एवढी अमाऊंट जी मी या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आणि अशा प्रकारे माझी सिस्टीम इथे चालू राहणार. जोपर्यंत निफ्टी परत एकदा लाईफ टाईम हाय येत नाही, तोपर्यंत मी ह्या पोझिशन एक्झिट करणार नाही.
क्लिअर आहे. सिंपल रूल आहे. प्रिव्हियस आहे जोपर्यंत येत नाही, लाईफ टाईम येत नाही तोपर्यंत मी पोझिशन एक्झिट करणार नाही. बरं, मी तुम्हाला हे तर सांगितलं की माझ्या पोझिशन्स दाखवल्या. अजून एक गोष्ट, मी एमटीएफ मध्ये अशा कोणत्या पोझिशन घेतो किंवा काय करतो हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एक नवीन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. मी खास करून तो एमटीएफ साठी तयार केलाय. तो नक्की जॉईन करा. तिकडे मी माझे पोझिशन शेअर करत आहे एमटीएफच्या. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल आहे, फ्री ग्रुप आहे, एमटीएफचा ग्रुप आहे. तो नक्की जॉईन व्हा. तुम्हाला तिथे माझ्या पोझिशन्स पाहायला भेटतील, अनालिसिस करायला भेटतील, ट्रेड्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला एमटीएफचे माझे पाहायला भेटतील. अजून एक गोष्ट, हे कसं ऍक्टिव्हेट करायचं असं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एंजलची लिंक आहे, त्यावरती जावा. एकदा तुम्ही एंजल वरती तुमचं अकाउंट ओपन केला, आता या ठिकाणी बघा तुम्हाला समोर एक स्क्रीन दिसत असेल, तुम्हाला समोर एक पेज दिसत असेल, त्यामध्ये एंजल वनचं तुमचं अकाउंट आपल्या अंडर ओपन झालं की तुम्हाला ना खाली एक आयकॉन दिसतो अकाउंटचा. ठीक आहे, कोणाकोणाकडे एंजलचा अकाउंट जरी असेल तरी तुम्ही बघू शकता. इथे एंजलचा अकाउंट ओपन केला, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतो अकाउंटचा, त्यावरती क्लिक करायचे. एकदा का तुम्ही अकाउंट या आयकॉन वरती क्लिक केलात की तुम्हाला त्यानंतर जो आहे तो तिकडे एक एमटीएफ असा ऑप्शन दिसणार. ओके, अकाउंट वरती क्लिक केलं तुम्हाला तुमचा वरती पोर्टफोलिओ दिसेल आणि खाली एमटीएफ ऑप्शन दिसेल. त्या एमटीएफ या ऑप्शन वरती क्लिक करायचे. ठीक आहे, एमटीएफ ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि सोबतच तुम्हाला तुमचं एमटीएफ इथे समजा ऍक्टिव्हेट नसेल तर ऍक्टिव्हेट करण्याचा ऑप्शन आहे. तुम्हाला इथे ऑप्शन येतो की ऍक्टिव्हेट युअर एमटीएफ वगैरे आणि एक ओटीपी वगैरे टाकावा लागतो. तुम्ही करून घ्या. 24 तासामध्ये तुमचं एमटीएफ चालू होतं. जर तुमचं एमटीएफ चालू नसेल तर ती प्रोसेस करून घ्या. तुमचं 24 तास एमटीएफ चालू होतं. जर तुमचं एमटीएफ ऑलरेडी असेल किंवा 24 तासानंतर चालू झालं की त्यानंतर इथे एक ना बटन असतो, तो ऑफ करायचा. तो ऑन असतो, तो बाय डिफॉल्ट ऑन असतो, तो तुम्ही ऑफ करायचा. याचा अर्थ काय असतो की इथे काय लिहिलंय, समजा तुमच्याकडे जर जास्त कॅपिटल असेल तर तुमचे शेअर्स एमटीएफ ऐवजी आम्ही डायरेक्टली कॅशमध्ये कन्वर्ट करू एंड ऑफ द डेला. पण तसं आपल्याला नको आहे, कारण आपल्याला आपली कॅश दुसरीकडे हवी आहे. सो आपण इथे हे ऑफ करायचं. सो भले तुम्ही ऑलरेडी एमटीएफ यूज करत असाल किंवा नवीन तुम्ही सेगमेंट ऍक्टिव्हेट करून एमटीएफ ऍक्टिव्हेट करून हे करणार असाल, हे तुम्ही लास्टला ऑफ करायला विसरू नका, जेणेकरून तुमची ट्रेडिंग व्यवस्थित होईल. तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे इथे दिलेले आहेत बघा, किती तुम्हाला फंड वगैरे भेटणार आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. सो पहिली स्टेप काय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झालं की एमटीएफ ऍक्टिव्हेट करा, एमटीएफ ते ऑफ करा जे काय ऑटो आहे ते. त्यानंतर तुम्ही इथे मार्जिन कॅल्क्युलेट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे जातो मार्जिन कॅल्क्युलेटला आणि आता आपल्याला करायचं आहे निफ्टी बीज मध्ये. सो मी इथे सर्च करतो निफ्टी बीज, डायरेक्टली टाकतो निफ्टी बीज. ओके, निफ्टी बीज झालं. निफ्टी बीजच्या समजा मला 1000 क्वांटिटीज बाय करायचे असतील, 1000 क्वांटिटीज मला बाय करायचे असतील तर इथे काय आले बघा, 1000 क्वांटिटीज बाय करण्यासाठी निफ्टी बीज मध्ये जो आहे तो तुम्हाला टोटल फंड किती लागणार आहे, आपला फंड किती लागणार आहे, सॉरी 57,000. 1000 क्वांटिटी तुम्हाला बाय करायचे, तुमच्याकडे 57,000 रुपये फंड पाहिजे. एंजल तुम्हाला 2,30,000 रुपयाचा फंड देणार आणि ओव्हरऑल तुम्ही 2,87,000 रुपयाचा माल विकत घेऊ शकणार निफ्टी पेजचा. समजला हिशोब? तुम्हाला समजा 1000 क्वांटिटी बाय करायला, तुमच्याकडे 57,500 पाहिजेत. एंजल तुम्हाला एवढे देणार आणि तुमचा ओव्हरऑल फंड बाय होणार एवढ्याचा. आणि तुमचा इंटरेस्ट कसा लागणार, सेकंड डे पासून तुमचा इंटरेस्ट या अमाऊंट वरती लागणार जेवढा फंड तुमच्या ब्रोकरने दिलाय. ओके, तेवढा इंटरेस्ट तुमच्या अकाउंट मधनं कट व्हायला सुरुवात होणार. तुम्ही तुमच्या क्वांटिटी इथे बघू शकता, चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली जाऊन स्टॉक्स घेऊ शकता. स्टॉक्स घेताना काय करायचं, जेव्हा तुम्ही स्टॉक्स विकत घेताना एमटीएफ साठी तुम्हाला एक ऑप्शन येतो वरती, इंट्राडे, डिलिव्हरी किंवा पे लेटर. ओके, एमटीएफ मध्ये शेअर कसा विकत घ्यायचा, ऍप्लिकेशन ओपन केल्यावर ऑप्शन येतो, स्टॉक मध्ये क्लिक केल्यानंतर निफ्टी पेजवर क्लिक केलं की ऑप्शन येणार इंट्राडे, डिलिव्हरी किंवा पे लेटर. तर पे लेटर वरती क्लिक करून तुम्हाला निफ्टी पेज घ्यायचे असतात. सो अशा प्रकारे तुम्ही एमटीएफचा वापर करू शकता. एमटीएफने रिझल्ट बघू शकता, प्रॉफिट लॉस जे काय असेल तुम्ही तुमचे रिझल्ट बघू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, नक्की जॉईन व्हा. तिकडे मी माझे एमटीएफ ट्रेड शेअर करणार आहे. मी ऑलरेडी एक ट्रेड शेअर केलेला आहे आजच्या दिवशीच, तो सुद्धा तुम्ही नक्की बघून घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मी, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जे जरूर सबस्क्राईब करा. असेच ऍडव्हान्स व्हिडिओ आपण आता रेग्युलरली घेऊन येणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.